भाऊच्या धक्क्याच्या ठिकाणी असलेल्या नूतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालं। आता भाऊच्या धक्क्याहून प्रवास करताना बोटींची वाट बघण्यासाठी प्रतीक्षालय तसंच खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्वच्छतागृह यासारख्या सुविधा मिळणार आहेत। लवकरच मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर नियमित प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे। यामध्ये 4 चाकी हलकी वाहनं सुद्धा नेता येणार आहेत। भाऊचा धक्का ते मांडवा आणि नेरूळ अशी सुविधा सुरू होणार आहे। तेव्हा या सेवेसाठीच्या टर्मिनलचं भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्री आणि गडकरी यांनी केलं। हे टर्मिनल 4 एप्रिल 2018 ला प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आहे। यामुळे मुंबई ते अलिबाग किंवा रायगडमध्ये पोहोचणं सुद्धा स्वतःचं वाहन घेऊन अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात शक्य होणार आहे। त्याचबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्टला येणाऱ्या जहाजांसाठी इंधन भरण्यासाठी विविध सुविधांचं भूमिपूजन देखील करण्यात आलं आहे। आज या तिन्ही प्रकल्पाचं भूमिपूजन होत आहे। या भूमिपूजनाच्या मध्ये विशेष रूपाने मांडवा आणि नेरूळ, खरं म्हणजे मलाही कल्पना, आपण इथून जर जेव्हा निघतो पुण्याला जायला तर नेरूळपर्यंत जाईस तर 1.5-2 तास 2 तास निघून जातात। पण आता आपली गाडी इथे आणली आणि या गाडीतून डायरेक्ट रोरो सर्व्हिसमध्ये बसलं की डायरेक्ट नेरूळला 17 मिनिटात आणि मांडव्याला 15 मिनिटात, म्हणजे आपल्याला पलीकडे गोव्याला जायचं असेल तरी आपला वेळ वाचणार आहे, पोल्यूशन कमी होणार आहे, ट्रॅफिक जाम कमी होणार आहे। हा जो आपला एक्सप्रेस हायवे आहे, तेव्हा मी त्यांना सुचवलं की आपण अजून चांगला कन्सल्टंट डिझाईन तयार करू, त्यात वेळ पडली तर अंडरपास करू, फ्लायओव्हर करू आणि त्यानंतर त्याचा निर्णय करू। आज मीटिंग आहे, त्यामध्ये ते मला दाखवणार आहे आणि म्हणून डिमेलो रोडून येणारा जो अंडरपास आणि फ्लायओव्हर झाला तर तिथेही ट्रॅफिक जाम होणार नाही। आपण लगेच भाऊच्या धक्क्यावर सहज देऊ। या गाड्यांकरता या ठिकाणी मरीना पण राहणार आहे, त्याच्या बाजूला पॅसेंजर टर्मिनल पण राहणार आहे। याच कार्यक्रमामध्ये आम्ही एलिफंटाच्या संदर्भात घोषणा केली होती की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आम्ही पोहोचवू। त्याचंही महेश बालडी आता मला आठवण करून देत होते, तर त्याचेही वर्क ऑर्डर आम्ही दिलेले आहेत आणि पूर्णपणे म्हणजे युनिक अशा प्रकारचं समुद्रातनं त्या ठिकाणी केबल चाललेले आहे आणि एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं त्या ठिकाणचं लाइटिंग आम्ही करणार आहोत आणि त्यासोबत एलिफंटाच्या विकासाचा आराखडा देखील आम्ही तयार केलेला आहे आणि त्याचंही काम आम्ही सुरू करतो आहोत। एलिफंटामध्ये आज संध्याकाळी आपल्याला परत यावं लागतं, पण एलिफंटामध्ये लोकांना राहता येईल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि त्याचाही आराखडा जो आहे तो पूर्ण पर्यटन विभागाच्या माध्यमातून मंजूर करून त्याचंही काम आम्ही सुरू करतो आहोत। मला विश्वास आहे की या माध्यमातून एक मोठी चालना पर्यटनाला देखील मिळेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।